सीताराम. जय जय रामकृष्ण हरी. माझा आजचा बोलण्याचा विषय असा आहे की श्रीमंत कोण. श्रीमंत कोण तर बऱ्याचदा माणसं म्हणतात की ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे तो श्रीमंत आहे. तसं पाहायला गेलं तर मंत्री म्हणतात की मंत्री जास्त श्रीमंत असतात, त्यांच्याकडे पैसे भरपूर असतात. पण बरेच श्रीमंत असणाऱ्या स्त्रिया पुरुष मी पाहिलेले आहे की ते संपत्तीने खूप श्रीमंत आहेत, पण त्यांच्याकडं पाहिलं ना तर लय तर मी म्हणते त्यांच्या अंगावर लय तर कपडा चांगला असेल, कापड साडी वगैरे चांगली असेल, परंतु बऱ्याचदा मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या अंगात गळाभर कधी दागिनं नसतात, परत कानामध्ये दागिनं नसतात. संपत्ती आहे पण त्याचा वापर होत नाही. अजून एक सांगते की समजा एखादा फार मोठा मंत्री आहे, खूप श्रीमंत आहे, करोडोंचा श्रीमंत आहे, परंतु हॉटेलात गेल्यानंतर तो काय मागतो जेवायला, तर बेसन भाकरी मागतो. भाजी भाकरी असली तर द्या, किती पैसे घ्या, पण तेलकट देऊ नका. का? तेलकट खाल्ल्यामुळं ॲसिडिटी होते. एक तर गाडीत बसून प्रवास असतो, त्याच्यामुळं पचन होत नाही, व्यायाम नसतो, त्याच्यामुळं अन्न पचन होत नाही, आणि तेलकट खाल्ल्यामुळं ॲसिडिटी होते किंवा तब्येत वाढते. आणि रोज रानात काम करणारा माझा शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, व्यावसायिक असू द्या, कंपनीत काम करणारा व्यक्ती असू द्या, तो दिवसभर काम करतो. आता मीच स्वतः कंपनीत जात होते तर संध्याकाळी ना कुणी बडबड केली ना तरी मला राग यायचा. असं वाटायचं दिवसभर ही कंपनीतली कटकट आणि संध्याकाळी ह्यांची टुरटुर, मला झोप नीट येईना. आणि कष्टकरी कसं आहे की काही खायला द्या, तेलकट द्या, तुपकट द्या, गोड द्या पदार्थ, खाणार आणि गप झोपणार, तो सकाळीच उठणार. बरं, आता आमच्या शेतकऱ्यांच्या बायांच्या गळ्यात कुठं शेरडच पाळणार, कुठं कोंबड्याच पाळणार, पण आहे ना 1 तोळ्याचं का व्हायना गळ्यात असतं, कमीत कमी अर्धा तोळ्याचं तरी गळ्यात कानात असतं. तुम्ही मला सांगा, श्रीमंताच्या बायका त्यांच्या गळ्यात असतं का हो दागिना? असलं तरी नकली असतात. बरं, अजून एक सांगायचा विषय असा की यात्रेला तुम्ही गेला किंवा कुठल्या देवाला गेला, एखादा भिक्षुक असला तर आमच्या गरीब घरच्या स्त्रिया त्यांच्याकडे जाताना सुट्टी चिल्लर घेऊन जाणार. कुणी भिक्षुकाने मागितली ना तर 1-2 रुपये त्याच्या ताटात टाकणार. श्रीमंताचं तसं नसतं, बघणार आणि पुढं निघून जाणार. उलट भिकारी मागतोय ना म्हणून 4 चाकीतनं लांबूनच फिरणार, नको मागतोय. तुम्ही मला सांगा आता श्रीमंत कोण? अहो, आणि दुसरी गोष्ट, हा एक टॉपिक आहे माझा लक्षात आलेला की प्रत्येकाला इज्जत असते, प्रत्येकाला किंमत असते. असं समजायचं नाही की गरीब आहे म्हणून त्याला किंमत नाही, त्याला इज्जत नाही. गरीबाला सुद्धा इज्जत असते, किंमत असते. हर कोई व्यक्ती परिस्थिती का गुलाम रहता है. प्रत्येक व्यक्ती परिस्थितीचा गुलाम असतो आणि परिस्थितीनुसार त्याला चालावं लागतं. तुम्ही मला सांगा, गरीबाला वाटतं का आपल्याला कोणी बेइज्जत करावा? त्याला बी वाटतं ना आपल्याला कोणीतरी प्रेमाने बोलावा. तुमच्या 2 रुपयाच्या भिकेपेक्षा 2 शब्द सुद्धा त्याला लाख मोलाचे असतात. प्रत्येकाला इज्जत असते, प्रत्येकाला किंमत असते. म्हणून तर म्हणलं, हर कोई व्यक्ती परिस्थिती का गुलाम रहता है.
परिस्थिती माणसाला घडवत असते, परिस्थिती माणसाला बदलवत असते. सीताराम. म्हणून लक्षात घ्या, गरीब कोण आणि श्रीमंत कोण. जो मनाने मोठा असतो ना, मनाने, तो श्रीमंत आहे. आणि जो श्रीमंत असूनही मनाने गरीब आहे, त्याच्यासारखा दलिंद्री नाही. सीताराम. माझ्या काही गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील, म्हणून आहे ना, मनाने मोठा असावा. परिस्थितीने तुम्ही छोटे असला तरी चालेल, पण दुसऱ्याला इज्जत द्यायला शिका, किंमत द्यायला शिका. जर तुम्ही दुसऱ्याला इज्जत देऊ शकत नसताल, किंमत देऊ शकत नसताल, तर तुमच्यासारखा भिकारी काय बोलू मी. सीताराम. म्हणून गरीब कोण आणि श्रीमंत कोण, स्वतःच्या मनाला जरा प्रश्न करा. सीताराम.